MSF भरती 2025 महाराष्ट्रतर्फे MSFला महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा म्हटले जाते आणि MSFची जी लास्ट भरती आहे 2022ला MSFची भरती या ठिकाणी झाली होती आणि MSF भरतीमध्ये जे कोणताही पेपर नाही, डायरेक्ट आपलं ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होते। MSF भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 12वीचे पर्सेंटेज 50 मार्कासाठी 12वीचे पर्सेंटेज आणि 1600 मीटर रनिंग 50। तर याच्या बेसवर जे विद्यार्थी मिळवणं 100 पैकी मेरिट लागत असतं कॅटेगरी वाईज SC OBC EWS NT ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचा। आणि मुलं आणि मुली MSF भरतीमध्ये फॉर्म भरतायत एक लक्षात ठेवा। तर याच्या अगोदर जे MSFची भरती निघाली होती 2022 मध्ये आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मिळवणं MSFची भरती निघाली आणि MSF भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि MSF भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं पगार सुद्धा यामध्ये 22,000 रुपये महिना MSF भरतीमध्ये राहते। 19 ते 22,000 रुपये महिना यामध्ये राहते आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर MSFची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे कारण की भरपूर दिवसापासून आपला MSF वर व्हिडिओ आलेला नाही आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे रोजच्या रोज कमेंट राहते, म्हणजे 50च्या वरती असे कमेंट राहते की सर MSF वर व्हिडिओ बनवा, MSFची भरती कधी निघणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे आणि त्याचबरोबर जे MSF भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून MSF भरतीबद्दल सांगणार आहे आणि भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून MSF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर जर आपण पाहिलं 2022च्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो MSFची जी भरती आहे MSFची भरती निघत जाता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 2019ला जे विद्यार्थी मित्रांनो MSFची भरती निघाली होती आणि 2019 मध्ये भरती निघाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो ते जवळपास 8 ते 9,000 जागांसाठी MSFची भरती निघाली होती। 7,000ची निघाली होती, 7,000 जागांसाठी ते 2019ला भरती निघाली होती आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो लॉकडाऊन आलं होतं तर मग ते भरती कॅन्सल करण्यात आली होती आणि त्यापुढे ढकलण्यात आली होती। तर 2019चं जे ग्राउंड आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो 2022ला डायरेक्ट त्यांनी ग्राउंड घेतलं होतं प्रत्येक गट क्रमांकामध्ये। SRPFचे जेवढे पण गट क्रमांक आहे, SRPF गट क्रमांक 1, SRPF गट क्रमांक 2, SRPF गट क्रमांक 4 नागपूर, SRPF गट क्रमांक 5 दौंड झालं, ठीक आहे। SRPF गट क्रमांक 7 दौंड झालं, SRPF गट क्रमांक 9 अमरावती झालं, SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया झालं। SRPF जेवढे पण गट क्रमांक आहे तर त्या गट क्रमांकावर जे विद्यार्थी मित्रांनो SRPFचं ग्राउंड घेतलं होतं, MSFची भरती घेण्यात आली होती त्या सर्व ग्राउंडवर 2022 मध्ये, ठीक आहे। आणि ट्रेनिंग सुद्धा त्यांना SRPFच्या कॅम्पमध्ये भेटते एक लक्षात ठेवा, ठीक आहे MSFची। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, MSF मध्ये पहिले पात्रता काय ते तुम्हाला सांगून देतो। MSF भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 28 वर्षापर्यंत राहते आणि MSF भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते मुला मुलींसाठी आणि MSF भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण MSF मध्ये फक्त यामध्ये 12वी पास लागते आणि MSF मध्ये आपण पुरुष उमेदवारांसाठी जर उंची पाहिली तर 170 सेंटीमीटर उंची लागते आणि छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, वजन 60 किलोच्या वरती आपलं असलं पाहिजे, एवढं काही यामध्ये पात्रता लागते। आणि महिला उमेदवारांसाठी जे उंची लागते तर यामध्ये 157 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांना लागते आणि त्याचबरोबर जे वजन महिला उमेदवारांचा 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, एवढी काही पात्रता आहे। आणि पगार जे विद्यार्थी मिळवणं 19-20 हजार प्लस महिना आपल्याला यामध्ये भेटते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपलं जर MSF भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं तर आपल्याला जॉब कोणकोणत्या ठिकाणी करायला लागते तर पहा विद्यार्थी MSFचा जो जॉब आहे 8 घंट्याचा राहते आणि वर्दी सुद्धा त्यामध्ये भेटते MSFला। तर पहा MSFचे जे ड्युटी राहते दवाखान्यामध्ये ड्युटी राहते, त्याचबरोबर मेट्रो रेल्वे स्टेशनवर ड्युटी राहते, कोणकोणत्या जंक्शनवर सुद्धा रेल्वे जंक्शनवर सुद्धा MSFच्या ड्युटी राहते एक लक्षात ठेवा। जे पण जसं मनमाड रेल्वे स्टेशन आहे, ठीक आहे, जंक्शन आहे, जे जंक्शन आहे त्या ठिकाणी सुद्धा MSFच्या ड्युटी राहते आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो काही सरकारी जेवढे पण कार्यालय आहे तिथं सुद्धा MSFच्या ड्युटी राहते, ठीक आहे। काही जे विद्यार्थी मित्रांनो एअरपोर्टवर सुद्धा MSFच्या ड्युटी राहते, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो काही दंगे वगैरे झाले त्यावेळेस सुद्धा MSFची ड्युटी त्या ठिकाणी राहते आणि त्याचबरोबर काही धार्मिक स्थळं आहे, जसं जेवढे पण धार्मिक स्थळं आहे जे देवस्थान म्हणा तुम्ही, ठीक आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा MSFच्या ड्युटी राहते आणि विविध काही प्रकारे जे विविध चांगल्या ठिकाणी जे MSFच्या ड्युट्या जे विद्यार्थी मित्रांनो राहते एक लक्षात ठेवा। वाहतूकच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या ड्युट्या राहते, तर 8 घंटेची जी ड्युटी आहे ही MSFला राहते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि
चांगले जे विद्यार्थी मिळवणं पगार सुद्धा यामध्ये 18,000 प्लस महिना यामध्ये भेटते, 18-20 हजार रुपये महिना यामध्ये राहते MSF मध्ये, ठीक आहे। आणि त्याचबरोबर MSF मध्ये आपण ग्राउंडचं जर पाहिलं तर MSF भरतीमध्ये कोणताही पेपर नाही आहे, ग्राउंडच्या बेसवर आपलं MSF भरतीमध्ये सिलेक्शन होते। तर मी तुम्हाला ग्राउंड सांगून देतो, तर पहा यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारली तुम्हाला 50 मार्क भेटते, 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत रनिंग मारली 40 मार्क भेटते, 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत रनिंग मारली 20 मार्क भेटते, 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत रनिंग मारली 10 मार्क भेटते। तर एवढे काय आपल्याला ग्राउंडसाठी 1600 मीटर रनिंगला मार्क भेटते। 50 मार्कासाठी जे विद्यार्थी मिळवणं हे ग्राउंड राहते, मैदानी चाचणी 1600 मीटर रनिंग, आणि 50 मार्क जे असते विद्यार्थी मिळवणं आपले 12वीचे पर्सेंटेज। तुम्हाला जर 70च्या वरती जर टक्के असेल तर तुम्हाला 50 मार्क भेटून जाते, तुम्हाला जर 12वीमध्ये 60च्या वरती टक्के असेल तर तुम्हाला 40 मार्क भेटते, आणि तुम्हाला जर 12वीमध्ये 50च्या वरती टक्के असेल तर तुम्हाला 30 मार्क भेटते, आणि त्याचबरोबर तुम्हाला 40च्या वरती जर टक्के असेल तर तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी 40च्या वरती टक्के असेल तर 10 मार्क आपल्याला यामध्ये भेटते। अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं 12वीचे पर्सेंटेज 50 आणि 1600 मीटर रनिंगचे मार्क 50 हे 100 पैकी प्लस केले जाते, आणि त्याच्या बेसवर आपलं सिलेक्शन होते। 2022ला ते भरती झाली होती MSFची, ज्यांना 60-60 50-50 मार्क होते त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, ठीक आहे। ज्यांना फक्त काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड कमी होतं त्यांना 12वीमध्ये 70च्या वरती टक्के होते, डायरेक्ट विद्यार्थी तसेच लागून गेले त्यामध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आणि वजन आपलं 60 किलोच्या वरती यामध्ये लागते MSF भरतीमध्ये, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर MSFची नक्की भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। यावर एक व्हिडिओ बनवा, आणि रोजच्या रोज 50च्या वरती कमेंट राहते की सर MSFची भरती कधी निघणार आहे याबद्दल सांगा, ठीक आहे। तर आता जर आपण या ठिकाणी पाहिलं विद्यार्थी मिळवणं आता काय करत आहे, MSF भरती जर आपल्याला व्हायचं असेल तर अगोदर जे विद्यार्थी मिळवणं MSFची भरती निघत जात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ग्राउंड वगैरे होत जा, एक लक्षात ठेवा। आता काय केलं आहे विद्यार्थी मिळवणं, जे पण पोलीस भरती निघते, आता 15,000 जागांसाठी भरती निघाली पोलीस भरती, किंवा मागच्या वर्षी 17,000 जागांसाठी भरती निघाली होती, किंवा त्याच्या मागच्या वर्षी 2023 मध्ये 18,000 पोलीस भरती निघाली होती। तर त्यामधले जे पण विद्यार्थी या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं वेटिंगला होते, ठीक आहे, जे पण विद्यार्थी वेटिंगला होते तर त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट MSF मध्ये जॉईन केल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सुद्धा तुम्ही या ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे, आणि पोलीस भरतीमध्ये जर तुम्ही वेटिंगला जर राहिले तर तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणं MSF मध्ये घेतल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आता MSF मध्ये जे विद्यार्थी मिळवणं पोलीस भरतीमध्ये जे पण विद्यार्थी वेटिंगला आहे तर अशा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी MSF मध्ये घेतल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। पोलीस भरतीमधूनच मुलांना MSF मध्ये वेटिंगमध्ये घेतल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। जे पण विद्यार्थी मुलं झालं मुली झालं जे पण पोलीस भरतीमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तिथं जर तुम्ही वेटिंग असाल तर तुम्हाला डायरेक्ट जे विद्यार्थी मिळवणं मोबाईलवर मेसेज येते की डायरेक्ट तुम्ही कागदपत्र पडताळणी करण्याकरिता मुंबईला यावं, ठीक आहे। तर हे काय आपल्याला मेसेज येते, एक लक्षात ठेवा, आणि तिथं आपल्याला जावं लागते सर्व डॉक्युमेंट घेऊन, आणि आपल्याला कोणतं ग्राउंड वगैरे द्यायला लागत नाही। तर आता जे पोलीस भरतीमध्ये जे पण विद्यार्थी वेटिंगला राहत आहे तर त्या विद्यार्थ्यांना MSF साठी बोलावलं जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये निघणार आहे MSFची भरती, पण थोडाफार टाइम या ठिकाणी लागणार आहे। पोलीस भरती झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं निघण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी MSF भरतीबद्दल अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।